श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना म्हटलं की सण, व्रतवैकल्य, पूजा आणि उपासना यांची सुरुवात होते. म्हणूनच श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यातील एक अतिशय महत्त्वाची पूजा म्हणजे जिवतीची पूजा. ही पूजा विशेषतः आपल्या मुलांच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते. आई आपल्या मुलांसाठी काहीही कमी पडू देत नाही. आपल्या मुलांच्या आयुष्यात सुख समृद्धी राहावी, त्यांना कोणत्याही संकटांचा सामना करावा लागू नये हीच मनापासून इच्छा असते. म्हणूनच श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याची परंपरा आहे. तर आपण अगदी सोप्या पद्धतीने जिवतीची पूजा कशी करायची, पूजेची मांडणी कशी करायची, कोणता नैवेद्य दाखवायचा, मुलांचं औक्षण कसं करायचं आणि मुलं घरात नसतील तर काय करायचं, तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. सगळ्यात आधी यावर्षी श्रावण महिन्यात 5 शुक्रवार येत आहेत. पहिला शुक्रवार 14 ऑगस्टला, दुसरा शुक्रवार 21 ऑगस्टला, तिसरा शुक्रवार 28 ऑगस्टला आणि चौथा शुक्रवार 4 सप्टेंबरला आणि 5वा शुक्रवार 11 सप्टेंबरला येत आहे. त्यामुळे या श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा करता येईल. जिवती देवी ही लहान मुलांची रक्षण करणारी देवी मानली जाते. आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांना चांगलं आरोग्य मिळावं आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदावी या भावनेने ही पूजा केली जाते. आता इथे एक गोष्ट मी आवर्जून सांगते. बऱ्याच जणींचे प्रश्न असतात की ताई, आमची मुलं आता मोठी झाली आहेत, मग आम्ही जिवतीची पूजा करायची का? तर हो, तुम्ही आई आहात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मूल लहान असोत किंवा मोठी असोत, कॉलेजला जात असोत किंवा नोकरी करत असोत किंवा त्यांचं लग्न झालेलं असो, आईची आपल्या मुलांसाठीची प्रार्थना कधीच संपत नाही. म्हणून मुलं मोठी झाली असली तरीही तुम्ही ही पूजा श्रद्धेने करू शकता. ही पूजा दरवर्षी श्रावण महिन्यात करण्याची परंपरा आहे. आता आपण पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूया. जिवती देवीचा फोटो घ्यायचा. काही ठिकाणी नाग नरसोबा किंवा नागाची प्रतिमा देखील लावण्याची पद्धत आहे. आपल्या गावानुसार किंवा घरच्या परंपरेनुसार त्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. ज्यांच्याकडे अशी पूर्ण मांडणी करण्याची सोय आहे त्यांनी देवघराच्या जवळ स्वच्छ जागा करावी आणि मांडणी करावी. आणि ज्यांना मोठी मांडणी करणं शक्य नाही त्यांनी जिवतीचा फोटो देवघरात किंवा देवघराच्या जवळ ठेवला तरीसुद्धा चालेल. सगळ्यात आधी जागा स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर जिवतीचा फोटो ठेवायचा आणि त्यासमोर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. गणपती बाप्पांना हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या. त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. जिवती देवीला देखील हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या. त्यानंतर जिवती देवीला दुर्वा, फूल आणि आपल्या परंपरेनुसार आघाड्याची माळ अर्पण करायची. याचबरोबर कापसाच्या वस्त्राची माळ देखील देवीला अर्पण करायची आहे. पूजेच्या वेळी हा मंत्र म्हणू शकता. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते. हा मंत्र तुम्ही पूजेच्या वेळी म्हणू शकता. एकदा म्हणालात तरीसुद्धा श्रद्धेने म्हणावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूजेच्या वेळी अनेक वेळा म्हणावा. आता नैवेद्याबद्दल सांगते. जिवंतिका देवीला तुम्ही गूळ फुटाण्यांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता. घरात जे सहज उपलब्ध आहे प्रेमाने आणि श्रद्धेने ते अर्पण करणं महत्त्वाचं आहे. आता ही पूजा शुक्रवारी संध्याकाळी करायची पद्धत आहे. पूजा झाल्यानंतर जिवती देवीची आरती करायची. तुम्हाला जिवतीची आरती येत असेल तर ती करा किंवा माता लक्ष्मीची आरतीही करू शकता. आता यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांचं औक्षण. आपण ज्या दिव्याने देवीची आरती करतो त्याच दिव्याने आपल्या मुलांचं औक्षण करण्याची आमच्या घरची पद्धत आहे. काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असू शकतात, त्यामुळे तुमच्या घरची परंपरा असेल तर ती देखील तुम्ही पाळू शकता. औक्षण करताना मनापासून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची. माझ्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभू दे, त्यांना चांगलं आरोग्य लाभू दे, त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी राहू दे आणि कोणत्याही संकटांपासून त्यांचं रक्षण होऊ दे, अशी मनापासून प्रार्थना करा. औक्षण करतानाही वर सांगितलेलं जिवती देवीचा मंत्र म्हणू शकता. आता समजा तुमची मुलं तुमच्याबरोबर राहत नाहीत. मुलगा किंवा मुलगी शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा लग्नानंतर दुसऱ्या ठिकाणी राहत असेल तर काय करायचं?
तर अशा वेळी चिंता करण्याचं काहीच कारण नाही. जिवतीची पूजा केल्यानंतर आपल्या मुलांच्या नावाने चारही दिशांना औक्षण करण्याची पद्धत काही ठिकाणी आहे. म्हणजेच आपल्या मुलांचं नाव मनात घेऊन चारही दिशांना औक्षण करायचं आणि मनापासून अशी भावना ठेवायची की मी माझ्या मुलांचं औक्षण करत आहे. त्यानंतर चारही दिशांना थोड्या अक्षता अर्पण करू शकता. यामुळे मुलं घरात नसली तरी त्यांच्या नावाने तुम्ही ही सेवा करू शकता. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिवतीची ओटी. या श्रावणातील शुक्रवारी एकदा जिवतीची ओटी नक्की भरायची. तुमच्याकडे नारळ असेल तर नारळाने ओटी भरू शकता किंवा खोबऱ्याची वाटी असेल तर त्यानेही ओटी भरू शकता. तुमच्या घरच्या परंपरेनुसार ओटीचं साहित्य घेऊन देवीची ओटी भरावी. ही ओटी तुम्ही श्रावणातील कोणत्याही एका शुक्रवारी करू शकता. आता काही जणी विचारतात, ताई आम्ही सवाष्ण नाही किंवा आम्ही विधवा आहोत, तर आम्ही जिवतीची पूजा करू शकतो का? तर माझ्या मते इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आई आहात. पूजा आणि प्रार्थनेमध्ये श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा असतो. त्यामुळे केवळ वैवाहिक स्थितीमुळे स्वतःला या सेवांपासून दूर ठेवू नका. तुमच्या घरच्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार तुम्ही ही पूजा करू शकता. आता श्रावणातील शुक्रवारी शक्य असेल तर एका स्त्रीला जेवायला बोलवण्याची ही परंपरा आहे. प्रत्येक शुक्रवारी एका स्त्रीला जेवायला बोलवू शकता. हे शक्य नसेल तर एखाद्या स्त्रीला जिवतीची ओटी देऊ शकता. अगदी पूर्ण जेवण करणं शक्य नसेल तरी आपल्या परीने दूध, साखर, चहा, कॉफी किंवा एखादा छोटासा नाश्ता प्रेमाने देऊ शकता. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या क्षमतेनुसार आणि श्रद्धेने करायची असते. आता शेवटी नाग नरसोबाच्या फोटोबद्दल एक गोष्ट. काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी नाग नरसोबाचा फोटो लावण्याची आणि श्रावण अमावस्येच्या आधी ते काढण्याची पद्धत आहे. ही पद्धत गावानुसार बदलू शकते. म्हणून तुमच्या घरची किंवा गावची परंपरा जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही ती पाळा. ज्यांच्याकडे नाग नरसोबाची मांडणी करण्याची परंपरा नाही त्यांनी फक्त जिवतीची पूजा केली, श्रद्धेने केली तरीसुद्धा चालू शकते. शेवटी एकच सांगते, आपण या सगळ्या पूजा आणि सेवा आपल्या मुलांच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी करतो. मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती कायमच लेकरं असतात. मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्या आयुष्यात नेहमी आनंद राहावा, त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, त्यांच्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा राहावी हीच प्रत्येक आईची इच्छा असते. म्हणून या श्रावणातील शुक्रवारी ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने जिवतीची पूजा नक्की करा. मोठी मांडणी केली नाही तरी चालेल, खूप साहित्य मिळालं नाही तरी चालेल, पण मनापासून श्रद्धा आणि आपल्या लेकरांसाठी प्रेम असू द्या, हीच खरी पूजा आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.